आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. हा दिवस साजरा करण्यासाठी कोलवी येथे सेवानूतन फाउंडेशनच्या वतीने एक खास उपक्रम राबवण्यात आला. वृक्ष लावणी करूया नवनिर्माण या संकल्पनेतून निसर्ग संरक्षण आणि आदिवासीच्या कर्तव्याचा संदेश देत वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. चला पाहूया या कार्यक्रमाचा विशेष वृत्तांत. कोलवी गावात आज जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. सेवानूतन फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गावकरी, फाउंडेशनचे पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी एकत्र येऊन वृक्षारोपण केले. निसर्गाचे रक्षण, आदिवासीचे कर्तव्य या थीमवर आधारित या उपक्रमात पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सेवानूतन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी निसर्गाशी असलेले आदिवासी समाजाचे अतूट नाते अधोरेखित केले. या वृक्षारोपणातून पर्यावरण संरक्षणासोबतच नव्या पिढीला निसर्ग प्रेमाची प्रेरणा देण्याचा प्रयत्न झाला. आजचा हा उपक्रम आदिवासी समाजाच्या पर्यावरणाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. आम्ही वृक्ष लावून निसर्गाचे रक्षण आणि निर्माणाचा संदेश देतो, असे सेवानूतन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले. आमच्या गावात झाड लावणं म्हणजे आमच्या पुढच्या पिढीसाठी सावली तयार करणं आहे, असे कोलवी ग्रामस्थांचे विचार प्रकट केले. आम्ही सगळे मिळून हे झाड जगवू, असंही त्यांचं म्हणणं मांडण्यात आलं. या कार्यक्रमात शेकडो देशी झाडं लावण्यात आली, ज्यामध्ये आंबा, जांभूळ, नारळ यासारख्या स्थानिक प्रजातींचा समावेश आहे. ग्रामस्थांनी या झाडांची काळजी घेण्याचा संकल्पही घेतला. सेवानूतन फाउंडेशनचा हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नव्हता, तर यातून आदिवासी समाजाचा सांस्कृतिक आणि पर्यावरणाच्या मूल्याचा गौरवही झाला. कोलवी गावातील या कार्यक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. सुहास वळवी, न्यूज टाइम, तापी. बलवंत धना नाईक, सेवानूतन फाउंडेशन सचिव, अक्कलकुवा. आज जागतिक दिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून आपण निसर्ग संवर्धनाचा आणि आदिवासी संस्कृतीचा गौरव साजरा करत आहोत. वृक्ष आपले जीवन, आपली ओळख आणि भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवतात. आदिवासी समाज आणि निसर्ग यांचा संबंध अतूट आहे. या वृक्षारोपणाद्वारे आपण केवळ पर्यावरण वाचवत नाही, तर आपल्या परंपरेला आणि भूमीला जपण्याचा संकल्प करतो. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण आपल्या गावात, शेतात आणि अंगणात जास्तीत जास्त वृक्ष लावावीत आणि त्यांची निगा राखा. निसर्ग वाचवणे म्हणजे आपले अस्तित्व वाचवणे. आदिवासी दिवसानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सुहास वड़वी, सेवानूतन फाउंडेशन अक्कलकोवा, वाइस प्रेसिडेंट तरीके काम की हूँ. અને આજે 9 ऑगस्ट એટલે વિશ્વ આદિવાસી પર્વ તરીકે આપણે મનાવતે हैं. દરેક પરિવાર, દરેક સમાજો, આદિવાસી સમાજ પૂરા વિશ્વની અંદર આદિવાસી સમાજ है અને ઓ ગર્વનો દિવસ એટલે કે ખૂબ મહત્વનો દિવસ है. આદિવાસી સમાજ એટલે કે કઈ રીતના આદિવાસી સમાજો જતન કરેલો, કઈ રીતે આદિવાસી સમાજ જે જંગલ है, પહાડ है, જમીન है, નદી है, नाले दरेकनो हक अदा करणारो आदिवासी समाज है. जी आदिवासी समाज है ती प्रकृति सुरक्षित है. जी आदिवासी नहीं मिले ते विस्तारों में, त्या एरिया में अतो बड़े प्रदूषण है, अतो बड़ो जे प्रदूषण वादी रहेलो है का ती रोगचाड़ा फाटी निकला है. जी आदिवासी समाज रहे ते प्रकृति आज उच्च स्तर है, प्रकृति सौंदर्य में रहे, सुरक्षित रहे, हर प्रकार रोग मुसीबत तो आदिवासी समाज बचाता रहेलो. एटला माटे आज विश्व आदिवासी दिवस जे कि मजा आज आप मनाते हैं, तेज रीतना आज सेवानूतन फाउंडेशन भी आदिवासी समाज एक पहल दी रही है का दरेक परिवार, दरेक गाँव दीठे एक वृक्षारोपण कराम आवे, सारा जतन कराम आवे, जेथी કરીને જે ચાળવે આપું જતે બી લાગવું જોઈએ. અહીં આપું શરીરા માટે, આપું સ્વાસ્થ્ય માટે ખૂબ જરૂરતમંદ है. जहाँ 2019નો समय હતો તે સમય કોરોના પીરિયડ આવેલો હતો. त्या कोरोना पीरियड में हेंडो सोल्यूशन कराम आलो का जो तो पब्लिक जोती जे लोग मानगी में पडला था त्याने प्रकृति आरी बैठक के राखली. प्रकृति तुम हवाल्या
પ્રકૃતિને શ્વાસ લે આખે આજે વાલાઓ દરેક પરિવાર માટે સૂચના है કે આપું બી પ્રકૃતિ જતન કેજી તા પ્રકૃતિ આપું બી જતન કરી જેથી આપણે સારી તંદુરસ્તી હવા પાણી જો આપણે ફ્રી મિલ હોય એ આપું જતન કરતા રહેજી આવનાર દિવસોમાં આપું જે આવનાર નવી જે જનરેશન હોય ત્યાં બી આપું એક સારા સંદેશો આપજી કે પ્રકૃતિ આરી રહ્યા ત્યાં સુરક્ષા કેજા અને ત્યાં જતન કહેते રહેજી જેથી કરીને એંડા મહામારી महामरकी जो आवे इनमें देखो भी आप बची सकते हैं। आज सेवानुतन फाउंडेशन एक कोई उद्देश्य है कि दरेक गाँव डीठ सारा एवे आदिवासी समाज की प्रकृति बचाती रहे संस्कृति बचाती रहे और दरेक प्रकार जे कामे है ये सेवा माटे आगळ पड़ती जे संस्था है या माध्यमों की आज वृक्षारोपण करा मालो है और दरेक परिवार दरेक लोगों ने एक सारा संदेश आपा मालो है का आज 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस तरीके दरेक पाव भाई हूँ या प्रकृति सुरक्षा की लेजे प्रकृति जतन की लेजे और जे आपो समाज जे रूढ़ी परंपरा अनुसार आपो जो प्रकृति आरी रहते हैं ते आपो जतन कहते रहे जी एंड जे हार्दिक तुमने शुभेच्छा है साथे साथे आज रक्षाबंधन है भाई पावला जो प्रिय त्यौहार એટલે પવિત્ર તહેવાર ભાઈ પાવલા વતી भी आप तो दरेक पाव बहन में दरेक पावला भी आज रक्षाबंधन भी हार्दिक शुभकामना पाठवू धन्यवाद।